शॉट ट्रैकर, क्या बात है, जैसी नसीहत वैसा धमाका, बहुत सीमा रेषा पार षटकार. सहा धावा धावफलकावर 6 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा शॉट ट्रॅकर होता, एज लागली आणि फलंदाज दुसरा बाद, आणखी एक मोठा धक्का, मोठी विकेट. चला न्यू बॅटर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. थोडंसं स्पीडअप करा. स्पीडअप करणं आता गरजेची गोष्ट असेल, कारण आणखी खूप मॅच साऱ्या कव्हर करायचं बाकी आहे. याच अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. धावसंख्या स्कोरबोर्डवर 3 बॉलचा खेळ समाप्त. 6 धावा, 2 विकेट लॉस आतापर्यंत झाल्या आहेत. सुपला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते 7 धावा. पुन्हा एकदा लाऊड अपील, क्या बात आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल, कमालीची बॉलिंग अण्णा. 7 धावा खर्च केलाय, 2 गडी बाद केलेत आतापर्यंत बॉलर अण्णाने. पॉवर प्लेचा षटक टाकत असताना पण त्यांना बाद आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी सामनावीरचं पारितोषिक देण्यात आलंय. टी शर्ट श्री सचिन जाधव सर, संस्थापक जय हिंद करिअर अकॅडमी शेंद्रे. त्याचबरोबर मालिकावीर होम थिएटर श्री संतोष सावंत जुगाईवाडी व श्री संकेत बालगुडे दिवा शहर. उत्कृष्ट फलंदाज चषक व शूज विनोद दत्तात्रय सावंत, सन्मान्य आदरणीय प्रदीप रामचंद्र सालुंके. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय चषक व शूज श्री शंकर अंकुश चव्हाण, पोलीस पाटील जंगलवाडी. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चषक देण्यात आलंय शूज श्री जगदंबा स्पोर्ट्स मानकुर्द श्री विजय दौलत सालुंके, खजिनदार सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून स्टंप प्रोव्हाइड केले शरद अण्णा सालुंके जंगलवाडी. पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय श्री सुनील हरिया चव्हाण व श्री राजाराम वाल्मिक सालुंके. ज्यांच्या माध्यमातून अंपायर शुल्क सौजन्य प्रवीण दत्तात्रय सालुंके जंगलवाडी. कमेंटेटर शुल्क सौजन्य विकास शंकर सालुंके अथर्व एंटरप्राइजेस. ओव्हरची समाप्ती. हॅलो, 5 बॉल झालेत आतापर्यंत. 5 हॅलो, साखरवाडी मॅन ऑफ द मॅच सागर पवार
याने आपली मेहनतीने स्वीकारावी. ओव्हर समाप्त. आणि कर्जची 11 याने आपले सन्मान चिन्ह घेऊन जावे. एक ओसाकी समाप्त. 15 धावा धावफलकावर 2 विकेट लॉस. घ्या. चला मॅच लगेच चालू करा. पालवाडी संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपले बॉलर पाठवून लवकर बॉलिंग संपवावी आणि जवाने पण सहकार्य करावे. नाहीतर पेनल्टी दोन्ही टीमवर पण पडू शकतो. कारण की अजून भरपूर सामने आहेत जे खेळवायचे आहेत. अण्णा जरा लवकर फास्ट चालू करा. पंधरा नाही झाले. 15 वाईट टाकला रे. 15 हॅलो जरा मिस्टेक झाली होती. वाईट 3 पकडलेले त्यामुळे स्कोर हा 1 ओव्हर 15 होत होता. 2 विकेट. तर 1 ओव्हर 14 रन 2 विकेट आहेत. तरी 16 फलकावर 2 विकेट लॉस. पाबळवाडी लवकर चालू करा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून लगेच मॅच सुरू करा. कर्जशी जरा आपले सन्मान चिन्ह घेऊन जावं. आणि सागर पवार मोहम्मद मॅच साखरवाडी उत्कृष्ट सलेक्शनला चेंडू पाहूया किती धावा येतात. 1 धावावर समाधान. याचबरोबर संघाची धावसंख्या 15. 2 बाद 15. उत्कृष्ट बॉलर कोण आहे? महेश. दुसरा चेंडू पाहूया. जलो आपला 12वा फिल्डरकडे यावा आणि उत्कृष्ट प्रयत्न. पण 6 अंतर किती धावा? 4 धावा अंतर म्हणतात. अंतर किती धावा? बॉल डायरेक्ट बाहेर गेलेला आहे म्हणून विचारतो. अण्णा किती? ओके 4. चला खोटं करून बोलणार नाही. क्रिकेट हा सत्याचा खेळ आहे. एक मिनिट थांबा आम्ही चेक करतो. हंपर बघा वर चेक करा जरा. हॅलो नक्कीच 6 धावा षटकार. हॅलो क्रिकेट हा सत्याचा खेळ आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा. आणि हा अंतर धावा किती आहे आत्ताच्या? 6 धावा. षटकाराच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. अगदी सीमारेषा पार बॉल निघून गेला आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली. 21 धावा. छत्रपतीचा छावा मारला 6 धावा. तिसरा चेंडू आणि हा डॉट बॉल. बॅकफुटला पाहू शकाल बॅटर. पायांची हालचाल झाली नाही. बॅकफुटला होते बॅटर. डॉट बॉलची सांगता चांगली बॉलिंग आता बॉलर करते महेश. पुढे येऊन पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. गॅप शॉट सिलेक्शन अगदी वेगाने बॉल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. बाउंड्री लाईनवर
तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा पूर्ण, 2च्या मध्ये धावसंख्येला 11 धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 23 धाबा. 23 रन स्कोर बोर्ड, 23 धाबा, 2 विकेट लॉस. आतापर्यंत ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जबल ज्योतिबा यांच्या माध्यमातून दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण पाहतो. पुन्हा एकदा चांगला बॉल. जलो टीम आपण पाहताय बॅटिंग करत असताना. आउट आहे आउट आहे. की लवकर सामने चालू करा आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि हा विकेट. पंचांची वादविवाद करू नका. कोणत्याही प्रकारे पंचांची वादविवाद करू नका. संघाला पेनल्टी अन्यथा संघ बाद करण्यात येईल. जळाव आपला बॅट्समन पाठवा. पाच बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 23. न्यू बॅटर जवळ आपला 12वा फिल्डर पाठवा. नाव लिहायला अवघड होते. हा कोणाला लावे XYZ. न्यू बॅटर विक्रम. सामना लवकर चालू करा पंच. चला चालू करा. पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल होता. बॅटांनी बॉलचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. बाबावाडी लवकर संघ सामना चालू करा. येऊ नका. तुम्हाला पेनल्टीचं दोन्ही संघाने सामनावीर आणि सन्मान चिन्ह घेऊन जावे. तुमच्याकडे 2 दिल्या. एकच दिली. शॉर्ट ट्रॅक बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहाल. व्हॉलीबॉलचा वापर क्रिकेटमध्ये.
हॅलो पंच निर्णय द्या या बॉलवर धाबा किती 2 धाबा 2च्या मध्ये धावसंख्येत वाढ होते धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते 25 शॉर्ट ट्रॅकर बॉल पुल केलं बॅकवर्ड स्पेलिंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात विकेट फलंदाज बाद चला स्पीडअप घ्या लगेचच मॅच चालू करा हॅलो केदारनाथ 11 डपवाडी आणि श्री भैरवनाथ 11 विरेवाडी या दोन्ही संघाच्या कप्तानाने टॉच बॉक्समध्ये यावं. चांडीकडे जाऊया बघ चांडी चांड्या चांड्या कबड्डी समोर आहे बघ 15 समोसे 15 वडापाव आणि 6 बिर्याणी चल अंदर जा दादाने म्हणे तुझ्या पैशाचे 2 बिर्याणी मस्त प्रयत्न आणि हा 4 धावा. 6च्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचतीये 29 धाबा 29 ऑन स्कोरबोर्ड. चला स्पीड घ्या लगेच मॅच चालू करा 29 धावा धावबल काबर. शॉर्ट ट्रॅकर बॉल सूर्यकुमार यादव स्टाईलने पटका आपण पाहू शकाल सीमा रेषा पार 4 धावांसाठी चौकार 33 धावा धावबल काबर जाऊन पोहोचतात. एका बाजूला आपण पाहतोय ज्योतिर्लिंग क्रिकेट जलव ज्योतिबा हिल टायगर पावलवाड्यांच्या दरम्यान ही मॅच चालू असताना पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना आपण पाहतोय धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचली 33. पावलवाडी आणि जवळ संघाला विनंती आहे अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत तिथून पुढे 4 सामने. बॉल का नवीन बॉल आला बॉल आला 1 मिनिट. हॅलो केदारनाथ 11 डपवाडी आणि श्री भैरवनाथ 11 विरेवाडी या दोन्ही संघाच्या कॅप्टनांनी टॉच बॉक्स मध्ये येऊन टॉच उडवावा. पावलवाडी संघाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपली फिल्डिंग आणि बॉलिंग चालू करावी नाहीतर 3 रन वाढवून देणार होते समोरच्या टीमला. उत्कृष्ट सामोला मारण्याचा प्रयत्न पाहूया. एक धाव पूर्ण दुसरी धावचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा याचबरोबर संघाची धावसंख्या होत आहे 35. 3 रन काढले 4 आउट झाले ना 3 वर 35 4 आउट 35 पूर्ण संघाचा शेवटचं आणि अंतिम शतक घेऊन बाकी पाहूया आपल्या संघासाठी शेवटचे शतक किती महत्वाचे असते हे आता येणारा गोलंदाज दाखवेल. तुमचं नाव काय कॉमेंट्री बॉक्स मध्ये वाटते नयन शिर्के समोर बॉलसाठी नयन शिर्के. पाहू शकाल 35 धावा धावपलकावर 4 विकेट आतापर्यंत लॉस केल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटची ओव्हर महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण ओव्हर नक्की असेल. येणारी वेळ सांगून जाईल स्वप्न नाही रात्र बदलते दिवा नाही वाद बदलते नशीब बदलो अथवा न बदलो वेळ नक्की बदलते. पण शिर्के साहेब मी तुम्हाला एक सांगू शकतो की सातारा जिल्हा आणि त्यात पाटण तालुका हा सर्व काही इतिहास बनवण्यात आणि इतिहास घडवण्यात आणि नवीन इतिहास रचण्यात पूर्णपणे माहीर आहे आणि हा क्षेत्र असा लेखला तोडलेला चेंडू पाहूया. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण याचबरोबर संघाची धावसंख्या होत होती 7
37, 4 बाद 37. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन. बॉलरचं नाव काय? शैलेश उत्कृष्टाचा आपल्या पाटणा शिशूर मध्ये नाव झाला हा बॉलर आणि बॅट्समॅन सुद्धा आहे. पाहूया डेड बॉल. दुसरा चेंडू सामना करत होतो XYZ. शैलेश विक्रम आणि हा सुंदर हटवलेला खूप गगनची मुचिन शीर्ष शिवाजी महाराजांचा छावा मारतो 6चा दावा. संघासाठी खेळला होतो. याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली होती किती रन झाल्या? 43. 4 बाद 43. 3 बॉल झाले ना? 2 बॉल 43. पुढे शिर्के साहेब 43 धावा धावपलकावर 2 बॉल आतापर्यंत टाकले गेलेत बॉलर शैलीच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग आपण विक्रमच्या माध्यमातून पाहतोय. षटकरांची आतषबाजी तो करतो मैदानच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. वाईटचा इशारा नक्की येईल कारण आउटसाइड ऑफ स्टंप बॉल फेकल्या बॉलर शैलेशने. वाईटच्या मध्ये धावसंख्येत होती वाढ आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 44 धावा. नावजला गुरव देवळात अशी परिस्थिती सध्या आहे. पाहू शैलेश आणि हा रनआउटचा प्रयत्न आणि हा वाईट चेंडू अंपरशी कोणीही वाद करायचा नाही. जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल. शैलेश असं चालू करा. अंपरशी कोणत्याही प्रकारचा वाद कोणत्याही प्रकारचे संभाषण चालवून घेणार नाहीत. उत्कृष्टाचा टोलेला ऑफसाईडला चेंडू आणि हा पाहूया किती धावा मिळतात आणि हा 4 धावा. गचाचे क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. परिणाम भोगावा लागेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण बाउंड्री लाईनवर लॉंग ऑफ रिजन मध्ये पाहिलं आणि बॉल निघून गेला चौकारासाठी. 4च्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना विरवाडीचं कोण आलं? पाहू हे टॉर्च टाकून घ्या जावा. टॉर्च सामा हो साम टॉर्च टाकून घ्या जावा. हे घ्या थांबा. पुन्हा एकदा वाईट बॅक टू बॅक वाईट आणि चौकार या मॅच मध्ये येत आहेत. परत घेऊन या. चला आताचा चेंडू काय होता? वाईट चेंडू. ओके महागाचं क्षेत्ररक्षण पाहूया. उत्कृष्टाचा टोलेला पाहूया काय होतो आणि हा झेल सुटलेला आहे. जिथं झेल सुटतो कॅच होईल म्हणतात ना. कॅच ड्रॉप मॅच ड्रॉप. आपण पहिली मॅच पाहिली असेल मसुगडवाडी चॅलेंजर आणि आमच्या बरोबर कोण होतं पहिले सुरुवातीला? जाणाई केंद्रवाडी मसुगडवाडी संघाचे झेल सुटले आणि केंद्रवाडीला फायदा झाला. असंच आत्ता काही होऊ नये हीच अपेक्षा. पाहूया 5वा चेंडू आणि हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या होत आहे ती 50 झाल्या ना? 52 झाल्या. 52 झाल्या ना? 52 धावा धावपलकावर शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा चेंडू शैलेश सामना करत आहे तो विक्रम. पाहूया आणि हा स्टेपल मारण्याचा प्रयत्न आणि हा रनआउट. चला लवकर पाबावाडी संघ धावा किती? 1 धाव. डॉट बॉल का? ओके डॉट बॉल 53 धावांचं लक्ष. पाबावाडी संघाला विनंती आहे की लवकरात लवकर बॅटल पाठवावे. टॉर्चचं काय झालं? कोणी जिंकला?
टॉस कोणी जिंकला? डब्बेवाडी संघाला विनंती आहे की आपला निर्णय लवकर कळवावा. चला तालुकावाडी संघ आपले 2 बॅट्समन लवकरात लवकर पाठवा, नाहीतर आपल्याला रनाची पेनल्टी भेटेल. जवळ संघ परळी भागातील ज्योतिबा जवळ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लगेचच सेट करा. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जलव ज्योतिबा आपण लगेचच क्षेत्ररक्षण सेट करायचंय. सलामीवीर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच मैदानाच्या आतमध्ये भैरव नाथ 11 विरेवाडी आणि केदारनाथ डब्बलवाडी. डब्बलवाडी संघ आपला निर्णय लवकरात लवकर कळवा, त्या हिशोबाने समोर सांगावी म्हणजे लगेच आपल्याला सामना पुढे चालू करण्याला वेळ लागणार नाही. लवकरात लवकर आवरून घेऊ. खूप बॅट्समन आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. बॅट्समन पाबळवाडीकर पाबलवाडी टीम विनंती आयोजनाच्या माध्यमातून 24 बॉलमध्ये 53 धावांची गरज. आपण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात, पाटण तालुका हा शूरवीरांचा आणि स्वातंत्र्यवीरांचा तालुका आहे. चला बॅटिंगसाठी आलेले होते पावळवाडीचे बॅट्समन नाव काय? शैलेश आणि दुसरा कोण आहे तो? गणेश. चला हळू मायाधर पडल. चार ओव्हर म्हणजे 24 बॉल 53 धावांची गरज आहे पाबळवाडी संघासाठी. 07 नावाजलेला असा बॅट्समन असोसिएशन मध्ये खूप नाव आहे. दोन्ही संघाचे पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. जवळ टाइमपास नको, बॅट्समन आलेला आहे.
चालू करा, नाहीतर तुम्हाला सुद्धा पेनल्टी नसेल. अशा तुम्ही काही 100-200 रन नाही बनवलेलं. 3 रनाचा जरी फरक घेतला तरी खूप होते. याच्यानंतर सांगितलं जाणार नाही, पेनल्टी मारली जाईल डायरेक्ट. चला मॅचला होती सुरुवात. अमित बॉलिंग मार्कवर, शैलेश आणि गणेश ओपनिंग पेअर. पहिला बॉल त्याची संधी निर्माण झाली आणि संधीचं सोनं झालं मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर पहिला विकेट, गोल्डन डकचा शिकार, फलंदाज बाद. चला जवळ फिल्डिंग पॉवर ठेवा लवकर, बॅट्समन आलेले आहेत. आनंदाचा जोश हा ग्राउंडच्या बाहेर दाखवा तुम्ही. ग्राउंडवरती हा ज्या त्या जागेवर आहे तिथून टाळा वाजवला तरी संघाला आणि तुमच्या त्या बॉलरला असेल किंवा कॅच घेतला त्याला असेल तो सतत मिळतो. प्रत्येकानेच त्याच्या जवळ जावं असं काही नाही. ते बी दोघांची गरज. अण्णा पाबळवाडीचे धोराडीचे बॅट्समन, धोराडीचे बॉलर, पाबळवाडी संघाचे काही धुरंधर आज आले नाहीत तरी सुद्धा पाबळवाडी संघ हा बलाढ्य संघ आहे. पाहूया एक रन आणि हा एक धाव पूर्ण, एक धाव बरोबर आणि हे गचा असं क्षेत्ररक्षण. पहिल्या ओव्हर मधला तिसरा चेंडू, सामना करणार होतो शैलेश. अमित तिसरा चेंडू अमित वर्सेस शैलेश. पाहूया आणि हा लेखला करण्याचा प्रयत्न, सुंदर असा बॅट. याचबरोबर उत्कृष्ट असे बॉलिंगचे प्रदर्शन जवळ संघाकडून. तसे दोन्ही संघ खूप बलाढ्य आहेत, कोण कमी नाही कोण जास्त नाही. एक बॉल 52 धावांची गरज. मॅच चांगली नक्की रंगेल यातील मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही टीम मातब्बर टीम आपण पाहत आहे. दोन्ही टीमकडे क्षमता आहे जिंकण्याची. आता शॉर्ट आर्म पुल केला आणि सीमारेषा पारला, बॉल पाठवलं षटकारासाठी. 6 धावा. दोन्ही संघ सह्याद्रीच्या टोकावरती राहणार आहेत, त्यामुळे दोन्ही संघाला सह्याद्री सर कसा करायचा हे सांगण्याची गरज नाही आहे. ते जन्मजातच सह्याद्री सर करू शकतात हे दोन्ही संघाला हे माहिती आहे. पाटण तालुक्यातील सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात राहणारे आमचे मावळे, ह्या मावळ्यांचा हा रणसंग्राम युट्यूब वरती पाहत आहात. युट्यूब लाईव्हचं नाव आहे ज्या रणसंग्रामाचा आपण युट्यूब वरती जे पाहतो ते युट्यूब आमचे श्री इव्हेंट्स लाईव्ह आणि हा एक धाव. याचबरोबर संघाचे वाईट बॉल आणि एक धाव एक्स्ट्रा. याचबरोबर संघाची धावसंख्या होत होती वाईट 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 घेतलेला अंतर. याचबरोबर संघाची धावसंख्या होत होती 9, 1 बाद 9. आणि हा लेगला टोललेला सुंदर असा अन्नाच्या पाठवून गेलेला फोर. BSNL मानसरोवर चौका. 5 बॉलचा खेळ समाप्त. 5 बॉल शेवटचा चेंडू. याचबरोबर संघाची धावसंख्या होत होती 13, 1 बाद 13. पाहू, मी मगाशी तुम्हाला सर्वांना सांगितलं की हे दोन्ही संघ लास्ट बॉल बाकी आहे. लास्ट बॉल एक फिल्डर बाहेर का टी शर्टचं आणि ह्याचं नाव ओके.
शेवटचा चेंडू अमित प्रसादांना आणि सुंदर टोळाला गगन चेंडू 6 छत्रपतींचा छावा मारतो 6 धावा. पाहूया अण्णाच्या बॅटमधून आलेला 6 धावा. ज्यांच्या माध्यमातून सातारकर चषक बीट 24 साठी टॉस का बॉक्स आपण पाहता SS एंटरप्राइजेस, अथर्व एंटरप्राइजेस, त्याचबरोबर जयहिंद करिअर अकॅडमी, पाणी आहे अथर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स, वेदांत टूर्स अँड ट्रॅव्हल्स, चला चला जवळ राज दाबा, जास्त वेळ घेऊ नका. जयहिंद करिअर अकॅडमी सातारा, SCS कॉन्ट्रॅक्टर्स, त्याचबरोबर अथर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स, वेदांत टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हॉटेल श्रीराज दाबा, क्लासिक मेन्स वेअर, जेन स्पेशलिस्ट आणि जना 11 यांचा खूप सारा आभार आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून व्यक्त करतोय. प्रत्येकाच्या सहकार्यातून ही स्पर्धा पार पाडली जाते आणि आर्थिक सहकार्यातून ही स्पर्धा पार पाडली जाते. खूप सारा आभार आणि खूप सारे सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. 18 बॉल शिल्लक, 18 बॉल मध्ये 34 धावांचं अजूनही लक्ष्य पार करायचंय. हिल टायगर्स बाबलवाडी टीमला एका बाजूने रोखायचं आहे. हॅलो अंपर 3 मिनिटाच्या वर केली नाही पाहिजे. अंपर दोन्ही अंपरला एक विनंती आहे, 3 मिनिटाच्या वर केली तर त्या ओव्हरसाठी हा बरोबर जो संघ जास्त वेळ घेईल त्या संघाला पेनल्टी बसेल. मगाचपासून आम्ही सांगतो कोणी लक्ष देत नाही आहे, पण इथून पुढे दोन्ही संघालाही त्याचे नुकसान भोगावे लागेल. पाहूया आणि सुंदर असा लेखला तो लिहिलेला चेंडू एक धाव पूर्ण, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, एक धाव समाधान. याचबरोबर संघाची धावसंख्या होत होती 20. 5चा निर्णय डबलवाडी संघाने अजून कळलेला नाही. केदारनाथ 11 डबल आपण लगेचच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. निर्णय काय आहे तो सांगा. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका अंतर्गत युवा क्रिकेट टीम जिंकलेले आयोजक माननीय श्री कैलास व श्री बाबुराव रामचंद्र साळुंके, कैलासाचे रमेश गणपत साळुंके. पाहूया हा झेल होतोय का आणि हा झेल सुटलेला आहे. एक धावावर समाधान. याचबरोबर संघाची धावसंख्या होत आहे ती 21. एक बाद 21. दुसऱ्या ओव्हर मधला तिसरा चेंडू घेऊन होता होतो सँटी, संतोष उर्फ सँटी सामना करत आहे तो. केदारनाथ 11 डबलवाडी टीम निर्णय 2 मिनिटाच्या आतमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा. खूप सारा कालावधी आपण घेतलाय, लगेचच आपण निर्णय आम्हाला चेंडू आणि हा 4 धावा. BSNL मानसरोवर चौकार कनेक्टिंग पाटण तालुका. पाहूया उत्कृष्ट बॅटिंगचं प्रदर्शन ताबलवाडी संघाकडून पाहण्यात मिळत आहे. उत्कृष्ट असं बॉलिंगचं प्रदर्शन, बघावंसं पाहावंसं न वाटणारं फिल्डिंगचं प्रदर्शन. बॅटिंग घेणार फोन केलेला तुला नक्की काय? चला बिरवाडी संघ आपली टीम तयार ठेवा फिल्डिंग लावण्यासाठी लवकरात लवकर. चला 4था चेंडू आणि हा निर्धाव आणि हा वाईड बॉल. याचबरोबर अतिरिक्त धावसंख्या बरोबर संघाची धावसंख्या होत होती 26. एक बाद 26. 5वा बॉल आहे ना का 4था आहे? 4था चेंडू सामना करत आहे तो शैलेश आणि हा आपला मारण्याचा आणि अपील दोन्ही अंतर स्तब्ध. पाहूया 5वा चेंडू. बॉलर लवकरात लवकर बॉलिंग टाका, जास्त वेळ घेऊ नका. अजून आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत. हा एकच सामना म्हणजे अंतिम सामना नाही आहे. चला 5वा चेंडू सामना करत आहे शैलेश आणि हा उत्कृष्ट असा टोलवलेला. पाहूया क्षेत्ररक्षण पुढे जातो. एक धाव पूर्ण. याचबरोबर संघाची धावसंख्या होत होती 27. 5 बॉल 27. खूप असं उत्कृष्ट. पाहूया
चेंडू सामना करता येतो अण्णा आणि हा उत्कृष्ट टोलवलेला सुंदर असा बॉल आणि हा सिक्सर. हे बॉल द्या त्यांना, बॉल द्या एक जुना. किती उत्तुंग षटकार आपण अण्णांच्या वाटमधनं पाहिला. कमालीची दिमागदार बॅटिंग करत असताना आपण पाहता स्टँड अँड डिलिव्हर पाहू शकाल. डिस्पॅच केलं बॉलला बाउंड्री लाईन सीमारेषा. 6 धाबा. दत्तपुत्र श्रीरंग साळुंखे यांच्या स्मरणार्थ सातारकर चषक 2024 पर्व पहिले. प्रथम बक्षीस 16,000, द्वितीय बक्षीस 12,000, तृतीय बक्षीस 8,000, चतुर्थ बक्षीस 6,000, 16,000 पहिलं बक्षीस जे आपल्याला सहकार्य केलेले आहेत ते असे आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष धोंडराम काँग्रेस कदम, सामाजिक संस्था धुमाळवाडी. चषक ज्यांनी दिलं त्यांचं नाव आहे श्री मान्य जनार्दन शरद साळुंखे फौजी. 33 धाबा डबल कव्हर, 1 विकेट लॉस, 12 बॉलमध्ये 20 धाबांची गरज. तिसरा ओव्हरचा पहिला चेंडू सामना करत आहे शैलेश आणि हा लेगचा बॉल. दोन्ही अंपायर मध्ये चर्चा सत्रानंतर जो निर्णय येईल तो निर्णय आपण पाहूया. तोपर्यंत मी तुम्हाला दुसरं बक्षीस जे दिलं आहे ते आपले सर्वांचे लाडके पारवी विभागाचे राष्ट्रवादीचे धडाडीचे कार्यकर्ते अभिजित जाधव दादा, मित्रमंडळ पारवी विभाग चषक श्री रविशंकर साळुंखे, शिवसेना शाखा प्रमुख जंगलवाडी. चला दुसरा चेंडू आणि हा उत्कृष्ट असा टोलवलेला आणि हा अरे वा 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 झेल सुटलेला आहे. झेल सुटून 2 धावा पूर्ण. तिसरी धाव आणि तिसरी धाव पण चौथ्या धावेचा प्रयत्न नाही. याबरोबर अंपायर किती धावा लागल्या? अंपायर 3 धावा. ओके चला 10 बॉलमध्ये 17 धाबांची गरज. 3 धाब्याच्या मध्ये धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 36 धाबा. 10 बॉलमध्ये 17 धाबांची गरज. चांगला बॉल आपण पाहू शकाल. खोलवर पदरीचा अतिरिक्त बेग पेस तर राड बॉल फेकला बॉलवर नाही. गुरुला आपण पाहताय चांगली बॉलिंग पुढे मैदानाच्या आतमध्ये आता करत असताना 9 बॉल 17. प्रत्येक बॉल बस समीकरण चेंज होत आहे. हा 4 धावा. BSNL मानसरोवर कनेक्टिंग पाटण तालुका. सुंदर बॉल किती झाले? 4 बॉल झाले. 4 बॉल झाले. 4 बॉल. आता जो आहे तो 5वा चेंडू सामना करत आहे तो अण्णाच्या होटाच्या 6 फूट आहे. बॅटला बॉल लागला की जो असा बघून तुम्ही बॉलकडे पाहतो जशी गार उंच भरारी घेते तसा अण्णाचा बॉल उंच भरारी घेतो. पाहूया ती अपेक्षा आणि तोच केला होता परंतु फसला आणि एकदा ओव्हर समाधान. याचबरोबर संघाची धावसंख्या होत होती 41. 1 बाद 41. तिसरं 7 बॉलमध्ये 12. 7 बॉलमध्ये 12 धाबांची गरज. शेवटचा चेंडू आहे ना. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करत होतो शैलेश. पाहूया काय होत आणि हा उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न पण हा बॉल फसला आणि हुकला. ओव्हर समाप्त. 3 ओव्हर पूर्ण. 3 ओव्हर पूर्ण नंतर संघाची धावसंख्या होत होती 41. 1 बाद 41. लवकरात लवकर शेवटचा बॉलर आणि बाबावाडी संघाला जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 9 रनच पाहिजे ना. 12 धावांची आवश्यकता. जवळ रना वाढवण्यात कमी करण्यात येतील. 3 धावा कमी करण्यात येतील जवळ संघ. हे कसं आहे सांगून तुम्हाला वाटतं काय कमिटी सांगते करत नाही असं व्हायला नको. पाहूया जवळचा शेवटचा बॉलर कोण आहे ते. बॅटिंग साठी होतो
स्ट्राईकवर होतो अण्णा, नॉन स्ट्राईकवर होतो शैलेश. पाहूया रनअप बॉलरचं नाव एनबी नवनाथ. नवनाथ संघाचं शेवटचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो एनबी. सामना करणारा होतो नाना. अण्णा अण्णा पाहूया. चला गॅरेज चांग भलो ज्योतिबाच्या नावाने चांग भलो. आज बुधवार ज्योतिबाचा. पाहूया पहिला चेंडू आणि उत्कृष्ट असा टोललेला. पाहूया पाहूया आणि हा 6 BSNL मानसरोवर कनेक्टिंग बटन तालुका. सुंदर असा महाराजांचा छावा मारतो 6 धावा. 5 बॉल मध्ये 6 धावाची आवश्यकता. पाहूया विरेवाडी संघ फिल्डिंग साठी तयार राहा. चला पुढच्या टुर्नामेंटचं नियोजन कमिटी करत आहे 18 तारखेचं. चला विनविनचा दुसरा चेंडू आणि हा उंच गेलेला बॉल. पाहूया आणि हा झेल सुटलेला आहे. मगाशीच बोललो कॅच होईल मॅच होईल. कॅच ड्रॉप मॅच ड्रॉप सर्व उदाहरण पाहायला भेटतो आपल्या समोर सर्वांच्या समोर. क्रिकेट हा एक सांघिक वैयक्तिक खेळ नाही आहे. शिर्के सर तुम्हाला एक सांगतो की पाटण तालुका हा नावाजलेला तालुका आहे आमचा. आणि हा तिसरा चेंडू आणि हा एकदा पूर्ण आणि हा गडबड महागात पडली पाहुवाडीला. एकदा पूर्ण. कोणता निर्णय कोणता आउट आणि कोणता नॉट आउट. पाहूया पाबवाडी तुमचा एक बॅट्समन पाठवा आतमध्ये. वेळ लावू नका. एक बॅट्समन आउट झालेलाच आहे. अंपरशी कोणी वाद करू नये. नंबर 10 जर्सी नंबर 10 अंपरशी कोणीही वाद करण्यात येऊ नये. कमिटीला मैदानात येण्याची विनंती करू नका. हंपर जो निर्णय देतो तो योग्य निर्णय असेल हा सर्वांना मान्य करावा लागेल. जर्सी नंबर 10 क्रिकेट हा सांघिक आणि एकोप्याने खेळणारा एक प्रकार आणि एक खेळ आहे. तो एकोप्याने मायेने प्रेमाने सहकार्याने आणि एक टीम स्पिरिट. 3 बॉल 3 बॉल मध्ये किती धावा पाहिजे? 3 बॉल मध्ये 4 धावा. बॅट्समन आलेला होतो महेश सूर्यवंशी. सूर्याचे तेज ज्याच्याकडे तो महेश. पाहूया चौथा आणि अरे वा 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 सुंदर असा 6. चला विराडी संघ आद्या. चला याबरोबर या मॅचचा सामना होतो. मॅन ऑफ द मॅच होतो अण्णा. त्याने ओव्हर पण मस्त टाकली आणि जवळ संघाला विनंती आहे की त्याने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जावं. विरवाडी संघ आपले फिल्डिंगचे क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि समोरचा संघ होतो त्याने आपले बॅट्समन डप्पवाडीकर आपले 2 बॅट्समन सलामीचे 2 बॅट्समन पाठवावे.
तो